हे हरभरे आहेत. आता हे मी भिजू घालणार आहे सकाळी खाण्यासाठी रात्रभर. हरभऱ्याची उसळ पण करणार आहे आणि हरभऱ्याला मीठ आणि तिखट लावून ते सुद्धा आवडते ना. हरभऱ्याची भेळसुद्धा खूप छान होता कांदा टोमॅटो टाकून. आणि हरभरे हे आरोग्यदायक असतात म्हणून मला खूप आवडतात. सकाळी नाश्त्यासाठी रात्रीच हरभरे भिजू घातले होते की छान भिजले होते ना. आणि हे थोडी डाळ करण्यासाठी भिजवले होते रात्री. एवढे सगळे भिजू घातले आणि गच्चीवर घालून आणि पातळ पसरून आलते. आणि इतकी सुंदर फुलं ना. रसात रात्री भिजवलेले हरभरे सकाळी स्वच्छ धुवून घेतले. थोडी हळद मीठ टाकून कुकरला लावून घेतले. आणि नंतर म्हणलं चला आता तुम्हाला म्हटलं होतं ना भेळ करायची म्हणून हरभरे टाकून घेतले. कढीपत्ता आपलं कोथिंबीर कांदा टॅमॅटो थोडा चाट मसाला चवीनुसार मीठ लिंबू असं पिळून इतकं छान डिशभर निवांत बसून खाल्लं. पण थोडं राहिले होतं 2-4 घास. सानू म्हटली मला शाळेत सोड म्हणून ते ठेवले आणि सानूला जाऊन शाळेत सोडून आले. आणि चवीनुसार मीठ टाकलं. इतकं जे छान लागतं ना खूपच छान लागतं. आम्हाला SSY मध्ये शिकवलं होता कच्चा आहार. आणि आहार खाल्ला ना म्हणजे भूक पण लागत नाही आणि आरोग्यदायक पण आहे. खरं सांगते आठवड्यातनं 1-2दा असा खावा खरं करून आहार. मटकीचा म्हणा पोह्यांचा म्हणा दही पोहे म्हणा असं सकाळी सकाळी बसून मी एवढं खाल्लं. आणि खाऊन झाल्यानंतर मग म्हटलं चला आता सानूला सोडून येते म्हणून म्हणजे थोडंसं राहिलं होतं 1-2 घास ते ठेवले. आणि सानूला शाळेची वेळ झाली ते पण महत्त्वाचे आहे. आज राखी पौर्णिमेचा कार्यक्रम होता तिच्या शाळेत. अशी सुंदर पिवळी चिनी गुलाबाची फुलं इतकी पिंक कलर मस्त चालते. आणि हे पण झाडं उन्हात ठेवल्यामुळे खूप छान आलं. मग कढीपत्ता जाऊन तोडून आणला ताजा फ्रेश. आणि भाजी करून घ्यावी म्हटलं हरभऱ्याची. आणि कुकरमध्ये शिजवले होते त्यामुळं मग जास्त शिजवायची काही गरज नाही. भरपूर असा कांदा कोथिंबीर चिरून ठेवली. तर कांदा लाल होतोपर्यंत चांगला परतून घेतला. म्हणजे कसं असतंय बघा. आणि थोडा हिंग थोडीशी हळद टाकली होती तरी पण थोडी टाकली. आणि शिजवलेले हरभरे चांगले ओतून घेतले आणि परतून घेतले. हरभरे खरं घोड्यांना सुद्धा खाऊ घालतात म्हणजे किती आरोग्यदायक आहेत बघा बघू तुम्ही. म्हणजे काहीतरी गूळ आणि हरभरे घोड्यांना खाऊ घालतात. तसं आपण पण तसं काटक मजबूत हाडांना मजबूती मिळते हरभऱ्यांना. म्हणून आठवड्यातनं 2-1 वेळ तरी नाश्ता करावा. काळं तिखट मीठ थोडं कमीच टाका कारण शिजताना थोडंसं टाकलं होतं चवीनुसार मीठ. असं थोडंसं त्याचं पाणी राहिलं होतं ते सुद्धा ओतून घेतलं मी. अशी कोथिंबीर टाकून घेतली. पाणी थोडं त्याचं राहिलं होतं ते ओतून घेतलं. 2 चमचे कूट टाकलं शेंगदाण्याचे. आणि शिजवायची काय गरज नाही. अशी सुंदर मस्त हरभऱ्याची उसळ झाली होती. इतकी सुंदर साधी सोपी अशी रेसिपी आवडली असली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर. अशीच मी एकदा डब्यात करून नेलती मैत्रिणींना खूप आवडली.